मला बराचसा उशीर झाला, कारण आपण तारीख बदलल्यामुळं सगळा आणि आज योगायोगानं म्हणजे आणि चंद्रकांतदादा पाटील अचानक मिटिंग लावली आणि ती पण पुण्यात. ती मिटिंग त्यांनी 4 वाजेपर्यंत मिटिंग घेतली, म्हणजे 1 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत कंटिन्यू मिटिंग चालली होती. आणि त्याच्यानंतर एक कलेक्टर ऑफिसला जसं आपण वर्ष 1.5 वर्ष, पण बारामतीचे लोक काही त्या ठिकाणी सकाळपासून बसली होती आणि ती वाट पाहत होती की काही 5 मिनटं तरी या. शेवटी कलेक्टर साहेब गाडीत बसले होते आणि कलेक्टर साहेब ज्योतिताईंनी सांगितले, साहेब मी आलो. साहेब गाडीतून उतरले, त्यांचं निवेदन घेतलं, त्याच्यावर साहेब काम करण्याची जबाबदारी माझी नव्हती म्हणून यायला थोडासा उशीर झाला. परंतु ज्यांच्या प्रयत्नातून माध्यमातून आपल्याला हा न्याय मिळाला त्या आदरणीय आशाताई या ठिकाणी उपस्थित. कायद्याच्या चौकटीत राहून आपण न्याय मिळवून घेतला, त्याचं काम खऱ्या अर्थानं शेलार साहेबांनी आपल्याला चांगली मदत त्या ठिकाणी केली. शेलार साहेब सर्व आमचे येण्याचे सरपंच अमोलभाऊ भुजबळ या ठिकाणी उपस्थित, समजा यांच्या साहेबांबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी मदत केली, तेही या ठिकाणी उपस्थित होते. आणि आपण सर्व शॅम्पेन कंपनीचे कामगार आणि त्यांचे कुटुंबातले सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आधीचं लांबचं भाषण करणार नाही, पत्रकार केलं तर जे कायमच सातत्याने तालुक्यामध्ये अशा गोष्टींमध्ये न्याय मिळवून देत असतात. ते 2 महिने आमच्याबरोबर नाही सध्या, पण आज त्यांना आवर्जून बोलवा म्हटलं आपण एक चांगलं काम वाणी साहेब या ठिकाणी उपस्थित. खरं तर महाराष्ट्रामध्ये किंवा मला वाटतं देशामध्ये कदाचित, पण महाराष्ट्रामध्ये शॅम्पेन कंपनी ज्यावेळेस एकमेव ज्यावेळेस या जुन्नर तालुक्यामध्ये उभी राहिली आणि त्याचं सुरुवातीपासून कामगार म्हणून आपण त्या ठिकाणी चांगलं काम केलं आणि नंतर काही काळानंतर कंपनी त्या ठिकाणी बंद पडली, काही अडचणी आल्या आणि आपल्या कामगारांना खऱ्या अर्थानं ती फार मोठी हानी आली आणि आपल्याला त्यावेळेसपासून वंचित राहावं लागलं. तुम्ही कोर्टानं कायद्यानं त्या ठिकाणी भांडत होता, न्याय मिळत नव्हता आणि सगळीकडून जवळजवळ मला वाटतं आपण सगळ्या दारं बंद झाली. तर अशा वेळेस काय करायचं? त्यावेळेस आमचे वाणी साहेब सांगतात की तालुक्यात एकच दार खुल्लं असतं, ते फक्त आशाताई पुस्तक. आणि तिथे गेल्यानंतर राजकीय नाही परंतु कुठल्याही पक्षाचा आला. मी मगाशी म्हटलं की मगाशी बारामतीचा माजी बांधकाम सभापती सकाळी 11 वाजेपासून कलेक्टर ऑफिसला सुद्धा एक त्यांनी दुसऱ्याचंच काम म्हणलं होतं, परंतु अत्यंत चांगलं काम होतं. आणि म्हणून जिथे जिथे अन्याय होतोय त्याला न्याय मिळवून देण्याचं काम जसं वाणी प्रेस मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नोंद देतात आणि त्यालाच सपोर्ट आशाताई त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं करत असतात. आणि म्हणून आशा तुम्ही ज्यावेळेस 1.5 वर्षापूर्वी आली त्याच्या अगोदर ते साहेबांना आपण एक निवेदन दिलं होतं, पण ते शेलार साहेबांच्याच हातून घडायचं होतं. आणि मग एवढ्यासाठी शेलार साहेब आले आणि शेलार साहेबांना थोडीशी चर्चा केली की साहेब आपल्याला थोडीशी पोलीस स्टेशनची मदत घेऊन त्यांना इथपर्यंत बोलवू, शेवटी आपण तिकडं बाजूला कंप्लेंट देण्यापेक्षा आपल्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट घेऊ, त्यांना इथं बोलवून घेऊ. खरं तर चौगुले साहेब सुरुवातीच्या काळात फार ती व्यक्ती चांगली होती, म्हणजे कामगारांना त्याच्या कुठल्या प्रकारचा अन्याय असं होईल असं नव्हतं. पण नंतरच्या काळामध्ये थोडंसं झालं, परंतु आपण मंडळी त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला आणि ताईंनी कशा प्रकारे त्या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेऊन शेवटी लोक म्हणतात ताई कधी कधी रणरागिणी म्हणून म्हणतात, पण कधी कधी आपलं रूप दाखवल्याशिवाय या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही आणि ते न्याय मिळवून देण्याचं काम करायचं त्यांनी आपल्याला केलं.
आता सांगितलं सर्वांनी, मनोगतात सगळ्यांनी सांगितलं, कारण ती फार मोठी आपल्याला मदत झाली नाही, परंतु आपल्याला त्याच्या अपेक्षाच राहिल्या नव्हत्या. त्या अपेक्षा आपल्याला काही का होईना आपल्याला ही आपल्या कुटुंबाला जी काही मदत मिळाली ती नक्कीच आजच्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं अत्यंत गरजेची. मला ताईला ते सांगितलं पाहिजे. खरं आहे त्यांनी, आम्ही कायम पाहतो शोधेच्या त्या वाट्यावर त्या नेहमी बसलेलेच असतात आणि आपला जो व्यवसाय छोटा व्यवसाय आणि त्या छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्यांनी सांगितलं आपलं मनोगत अतिशय चांगल्या त्यांनी मनोगत त्या ठिकाणी होतं आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं तुझ्या कामगारांना पैसे मिळाले ना आपल्याला सगळ्यांना. म्हणजे ते PF काय राहिले होते ते मिळाले, मिळतील सगळं काय अडचण. त्याच्यामुळं जे काही तुम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळाला, आता पोलीस स्टेशननी चांगलं काम त्या ठिकाणी केलं ताईंनी खऱ्या अर्थानं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आपण मंडळी सातत्यानं एक महिला काय करू शकते त्या जुन्नर तालुक्यामध्ये नाही, त्या जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये काम करण्याची महाराष्ट्र आहे. साहेब आता ताई त्यांच्या भाषणामध्ये सांगणार होत्या, पण मीच आता सांगतो, कारण आपल्या इथून तरकारीच्या पिकअप गाड्या बऱ्याचशा गुजरातला माल घेऊन जातात. मागच्याच आठवड्यातली गोष्ट आहे. आणि आपली बॉर्डरीच्या सोडल्यानंतर 20-25 किलोमीटर पारडी पोलीस स्टेशन आहे आणि त्या पारडी पोलीस स्टेशनची सगळ्या 12-13 गाड्या त्या ठिकाणी लावून ठेवल्या, त्या मालाच्या भरलेल्या गाड्या. आणि आम्ही असंच पुण्याला चाललो होतो, तिकडून फोन आला एक कार्यकर्त्याचा की ताई 12-13 गाड्या पकडल्यात, माल आहे गाड्यात, भाजीपाला आहे, फुलं आहेत, सडून जातील, पोलीस स्टेशन आम्हाला. अरे म्हटलं महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये तिथं आपण काय करणार. ताई म्हटले थांब एक 10 मिनिटं मला वेळ दे, तुला मदत नक्की कर. ताईने तिथला फोन नंबर एका तिथल्या गुजरातच्या कार्यकर्त्याला फोन केला, तिथून नंबर घेतले. तिथला आमदार कोणी पाहिलं, तिथला आमदार मंत्रीच होता. जो आमदार आहे तोही तिथला मंत्रीच निघाला, परंतु त्याचं कॉन्टॅक्ट होऊ शकलं नाही, कारण लँडलाईनवर त्याचा मोबाईल नंबर आम्हाला काय मिळाला नाही. पण त्या कार्यकर्त्याला शेवटी पोलीस स्टेशनची थोडीशी जो कार्यकर्ता आमचा ठेवला होता, कारण त्यांचे मोबाईल काढून घेतले होते आणि त्यांना लांब बसवलं होतं आणि काहीच म्हणजे त्या ठिकाणी कळत नव्हतं. त्याचं कारण विचारलं की 10-15 दिवसाच्या काळामध्ये तिथं बरेचसे 10-15 ॲक्सिडेंट झाले होते आणि त्याच्यामध्ये 10-15 लोक मृत्युमुखी पडली होती. आणि त्यांचं म्हणणं होतं की ज्या महाराष्ट्रातून गाड्या येतात त्याच गाड्याने जास्त ॲक्सिडेंट केले होते आणि म्हणून तिथल्या लोकांनी आंदोलन करून त्या पोलीस स्टेशनवर खऱ्या अर्थानं आरोप केले होते, म्हणून ती कारवाई त्यांना करणं. मग त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला सांगितलं तूच ऑनलाईन त्या साहेबांना घे, मी बोलते तिच्याशी. त्या कार्यकर्त्यांनी त्याला साहेबांना ऑनलाईन होतं. त्यांनी सांगितलं, अगोदर गोडीत बोलले की आमचे कार्यकर्ते गरीब आहेत, शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होईल, तुम्ही गाड्या सोडून द्या, जे काय कायदे तुम्हाला करायचं, गाड्या खाली आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी उभे करतो आणि तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करा. तर साहेब बंधूकडून रिस्पॉन्स मी बोलत होते तिथं, पण साहेबनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. कार्यकर्ता म्हटलं साहेब ते 10,000 रुपये मागतात एका गाडीचं, काय करायचं आता. ते म्हणजे चुकीचं काय सांगू, म्हणजे एकच बोलत होते तिथून, चुकीचं काही सांगू नको ताई, आम्ही पैसे मागत नाही, काही नाही, परंतु चुकीच्या पद्धतीने असं होणार नाही. ताई म्हटले शेवटचा पर्याय आहे, जर तुम्ही आमच्या गाड्या तिथून सोडल्या नाही तर गुजरातच्या गाड्या अडवायला आम्ही लगेच सुरुवात करू आणि मग गुजरातच्या गाड्या सुद्धा आम्ही या ठिकाणी जाऊन देणार नाही. साहेब म्हटलं तसं काही करू नका. आणि ताईंनी फोन ठेवून दिला नेहमीच्या ताई म्हणून. एक अर्ध्या तासाचा कार्यकर्त्याचा फोन आला, ताई आमचे फक्त 400-400 रुपये दंड करून आमच्या गाड्या सोडून. म्हणजे तुमची ताई नुसती महाराष्ट्रातच काम करत नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊन चांगल्या प्रकारचं काम करते. हे सांगण्याचं की ज्या वेळेस तुम्ही पाहिलं की आपण कार्यकर्ते किती तळमळीने, किती मुंबईला जा, कसं फिर, काय फिर, कशा गोष्टी. आता माऊलीचं ठीक आहे, शेती आहे, जमीन, त्याच्यामुळे माऊलीला काही अडचण नव्हती, परंतु बाकीच्या कार्यकर्ते लोक होते त्यांना अडचणीचे फार होत्या. ते आपल्याला खऱ्या अर्थानं ताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही मात्र निमित्त आहे, परंतु कायद्याने सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या, आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा न्याय मिळाला. आणि म्हणून
सगळेजण सांगत होते की मगाशी मी सांगितलं की एक महिला या जुन्नर तालुक्यामध्ये जी लोक ताई एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून आतापर्यंत काम करते, पण स्पर्धा कोण करते ताईंबरोबर? एका महिलेबरोबर आमदार आणि खासदार. तुमची पदं कुठली आहेत? कोण दिल्लीत काम करतंय, कोण महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये काम करते, आणि ताई फक्त जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये काम करते. आणि तुमच्या तोडीच्या पेक्षा जागतिकची कामं त्या ठिकाणी करत असताना तुम्ही स्पर्धा करा. ज्या दिवशी ताई त्या विधानसभेत जाईल त्या दिवशी तुम्ही स्पर्धा करा. माझ्या आवर्जून महिला भगिनींना या ठिकाणी विनंती की ह्या वेळची संधी तुम्ही एक महिला म्हणून अशा ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि विधानसभेमध्ये काम करण्याची संधी आपल्याला ताईंनी नक्की त्या ठिकाणी द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि आपल्या मंडळींना जो काही आपला न्याय मिळवून दिला, जो काही तुमचा आपल्या आनंदात आम्हाला सहभागी होऊन तुम्हाला न्याय देता आला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.